नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात ना चहापासून झाली ना तर खूप खूप छान सकाळ होते. आणि मी ना 1 लिटर दूध आणते नेहमी आणि एकदम तापवते, कारण मुलांनाही लागतं आणि मला चहालाही लागतं. तर इथे मी अमूलचं दूध आणलं आणि दोन्ही एकाच टोपामध्ये गरम करून घेते व्यवस्थित आणि मग फ्रीजमध्ये ठेवते. मुलांचं पिऊन झालं की चहाही करते. तर मी 2 पेले चहा करायचे, मला 3 पेले करायचे, त्याच्यामुळे 2 पेले मी दूध घेतला, चहा पावडर टाकून घेतला आणि साखर टाकली. सध्या तरी माझ्याकडे मी अद्रक नाहीच टाकत, पण मी आपलं चहापत्ती नक्की टाकते. पण ती आणलेली आहे, पण ती आता ना मी घाई गडबडीत कुठे ठेवली माहिती नाही, कारण ताईचं शिफ्टिंगच्यामध्ये ना मी गावावरून आणलेला सामानही मी नीट भरला गेला नाही आहे. तर सगळं हे झाल्यानंतर मी अर्णव आणि अन्वी निघाली ताईकडे, कारण ताईला ना सध्या कसं जागा बदलली आहे, एरिया बदललेला आहे, घर बदललेलं आहे, सगळंच बदललेलं आहे ना, त्याच्यामुळे थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं. म्हणून मग आम्ही दुपारी जेवणालाही तिथेच गेलो. तर जेवणामध्ये तिने वरण भात आणि भाजी बटाट्याची बनवलेली. AC लावलेला, त्याच्यामुळे दरवाजा बंद होता, पण ना माही चाळवत होती अन्वीला, म्हणून लेट खुलं होती ती. तर इथे ना हा एवढा पसारा आहे आणि हंतरुण वगैरे ताईने काढलेली आहे धुवायला सध्या तरी. आणि जसं होईल ना तसं थोडं थोडं क्लीन व्हायला, आणि तिला मेन म्हणजे इथं सेटल व्हायला ना थोडासा वेळ लागणार, आणि आम्हालाही तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे, कारण एवढी वर्ष एका जागेवर राहिले, म्हणजे लग्न करून ज्या घरात ती गेली, ती घर सोडून दुसऱ्या घरात जाणं तिच्यासाठी खूपच कठीण होतं. पण तरी पण अर्णव आणि अन्वी असते, सतत येऊन जाऊन करत असतात ते इथे ताईने जेवणाचंही घेतलेलं. मी ती घेईपर्यंत, आंबा कट करेपर्यंत मी म्हटलं जेवण वाढायला सुरुवात करते. तर या मॅडमनं आईकडे जेवून आलेल्या, तरी पण बोलते मी कुठे जेवली आईकडे, मला परत जेवायचं आहे, म्हणून ती परत जेवायला बसली. तर संध्याकाळचं जेवण मी आली, मटकीचा रस्सा केला आणि चपाती भात केलेला आहे. डोकं खूप दुखत होतं, त्याच्यामुळे मी जास्त काही 7 दिवस पण नाही झाले जेवणात बनवलं नाही. आणि ना आंबे आणलेले गावावरून, ते 7 दिवस आडीला लावतात. अमोलला मी बोलते नका लावू हात, तरी त्यांनी ऐकलं नाही. आणि इथे ना मशीनही लावलेली होती. मटकीची आमटी आणि भात आणि चपाती खायला सुरुवात केला, आणि ना सोबत पापड तळलेले, कारण सुकी भाजी काय केली नव्हती. आणि जे गावरण आणलेले फणस होते ना दापोलीवरून, ते घेऊन आम्ही गेलो ताईच्या घरी, कारण तिथे बसून म्हटलं सगळे एकत्र घरी काढता येईल त्यामुळे. तर चला, ही व्हिडिओ आता इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. छोटीशी व्हिडिओ झालेली आहे, कारण ना थकवा खूप आहे त्यामुळे. तर 2 फणस कापले, 2 फणसाचे गरे खूप बरेच काही निघाले, आणि आम्ही थोडेसे खाल्ले, जास्त नाही, रात्रीचं हेवी नको ना त्यामुळे. तर काढून ज्यांना ऑफिसमध्ये न्यायचे होते ना त्यांनी ऑफिसला नेण्यासाठी दिलं. तर चला, बाय, टेक केअर, काळजी घ्या. ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट आणि नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील. तर चला, आम्ही आता घरी काढायला सुरुवात करतोय, तुम्हीही या. चला, बाय, टेक केअर, काळजी घ्या.